श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि 11 सप्टेंबरला हा श्रावण महिना संपणार आहे. श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान महादेवांची उपासना केली जाते. या महिन्यात साक्षात भगवान शिवशंकर हे कैलास पर्वतावरून भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात. त्यामुळे या संपूर्ण श्रावण महिन्यात पृथ्वीवरती शिवतत्व हे इतर दिवसाच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. महादेवांची अगदी कोणतीही छोटीशी सेवा किंवा उपाय हे आपल्याला शीघ्र फळ देऊन जात असते. आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये व्रतासोबतच भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा आपल्या महाशिवपुराणात करण्यासाठी सांगितले गेले आहे. आणि त्यातलाच एक उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. श्रावण महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत नंदीच्या कानात बोला हे 2 शब्द. बोलताच तुम्हाला जे हवे ते मिळेल. जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होऊन कर्जमुक्ती होईल आणि आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही. तर असे कोणते 2 शब्द आहे जे आपल्याला नंदीच्या कानात बोलायचे आहेत, कोणत्या कानात हे 2 शब्द बोलायचे आहेत आणि कोणत्या दिवशी हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदर करायचा आहे. 11 सप्टेंबरला पिठोरी अमावस्या आहे, म्हणजे श्रावणी अमावस्या आहे. तर या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि म्हणून आपल्याला हा श्रावण महिना संपण्या अगोदरच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्येच जाऊन करायचा आहे. घरी हा उपाय करता येणार नाही. तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल. पण जर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सोमवारच्या दिवशी हा उपाय करणं शक्य झालं तर अवश्य सोमवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा. कारण सोमवारी आपण प्रत्येकजण शिवमंदिरामध्ये जात असतो आणि तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या भावनेने येत असतो. त्यामुळे मंदिरात ज्या काही दैवी शक्ती असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण या दिवशी हा उपाय जर केला तर तो खूप लवकर फळ तुम्हाला देऊन जाईल. पण नाही शक्य झालं तर तुम्ही श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी करू शकता. आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. विविध सणांचा हा महिना आहे. याशिवाय या महिन्यात शिवाची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरत असते. आपल्या हिंदू धर्मात भगवान शंकराचे वाहन नंदीलाही देवाचा दर्जा देण्यात आला आहे. शिव मंदिरामध्ये तुम्ही प्रवेश करताना तुम्हाला नंदीजींची मूर्ती नक्कीच दिसेल. असं एकही शिवमंदिर नाही की तिथे नंदीची मूर्ती नाही जी शिवाभिमुख आहे. नंदी महाराज हे भगवान शिवाच्या सर्वात आवडत्या गणांपैकी सर्वोच्च मानले जातात आणि धार्मिक मान्यतेनुसार नंदीजी हे द्वारपाल सेवक म्हणून भगवान शिवाच्या सेवेत असतात. नंदीच्या कानात एखादी इच्छा सांगितल्याने ती थेट भोलेनाथांपर्यंत पोहोचते अशी धार्मिक मान्यता आहे आणि शास्त्रात सुद्धा याचं वर्णन केलं गेलं आहे. नंदीच्या कानात
काही शब्द बोलल्याने मनोकामना पूर्ण होते. भगवान शिवशंकरांचे आपले वाहन म्हणजेच नंदीवर अपार प्रेम आहेत आणि भगवान शिवशंकर त्यांचे सर्व काही ऐकता आणि त्यामुळे शिवाच्या पूजेमध्ये नंदीला विशेष महत्त्व आहे. भगवान शिवशंकरांनी नंदीला वरदान दिले आहे की जो कोणी व्यक्ती तुझ्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची इच्छा मी स्वतः पूर्ण करेल. आणि याचा उल्लेख महाशिवपुराणात सुद्धा केला गेला आहे. आणि हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा सुद्धा महाशिवपुराणातलाच उपाय आहेत आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असते आणि यासाठी आपण प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो. पण कधी कधी तुम्ही बघितलं असेल, आपण कितीही प्रयत्न केला किंवा कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली इच्छा देखील पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण हा उपाय करणार आहे. मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, कर्जमुक्तीबद्दल तुमची इच्छा असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल, संतान प्राप्तीची इच्छा असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याची इच्छा असेल, घरातील दुःख, दारिद्र्य हे कायमचं नष्ट व्हावं अशी तुमची इच्छा असेल किंवा तुमच्या जीवनात एखादा शत्रू आहे, तो शत्रू कायमचा दूर व्हावा अशी तुमची इच्छा असेल, तर अशी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. ही 2 शब्द नंदीच्या कानात बोलल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची रखडलेली कामे नक्कीच पूर्ण होतील. तसेच तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील आणि सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतील. तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला भगवान महादेवांच्या कृपेने मिळेल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. या दोन्ही वस्तू अत्यंत पवित्र आहे. या वस्तू टाकून स्नान केल्याने आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला 1 लोटा जल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध पिण्याचंच पाणी असावं. यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडंसं दूध टाकायचं आहे. यासोबतच तुम्हाला पांढरी फुलं आणि बेलाची पानंसुद्धा घ्यायची आहेत, 2 अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना पूर्ण अर्पण करायचं नाही. त्यातील काही जल तसंच तुम्हाला कलशामध्ये ठेवायचं आहे आणि काही जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. यानंतर शिवलिंगावरती पांढरी फुलं आणि बेलपत्र अर्पण करायचे आहेत. भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून भगवान महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर जे जल तुम्ही कलशामध्ये ठेवलं आहे तर ते घेऊन तुम्हाला नंदी महाराजांपाशी यायचं आहे. 1 बेलपत्र आणि फुलंसुद्धा घेऊन यायची आहे. आता ज्या अगरबत्त्या तुम्ही घेऊन गेले होते त्यातली 1 अगरबत्ती तुम्हाला शिवलिंगाजवळ लावायची आहेत आणि दुसरी अगरबत्ती तुम्हाला नंदी महाराजांपाशी लावायची आहे. आणि यानंतर हे जे जल आहे तर हे जल तुम्हाला नंदी महाराजांचा जो पाय उचललेला आहे म्हणजे ते बसताना त्यांचा पाय एक वरती आहे आणि एक पाय खाली आहे. तर जो पाय वरती आहे तर त्या पायावर तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आणि यानंतर त्या पायापाशीच तुम्हाला 1 पांढरं फूल आणि 1 बेलपत्र अर्पण करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला नंदीच्या डाव्या कानात इच्छा सांगायची आहे. पण हीच इच्छा सांगताना तुम्हाला एक शब्द बोलायचा आहे. तर तो शब्द आहे सुयशा. सुयशा हा शब्दाचा उच्चार करून
मग तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमची इच्छा व्यक्त करताना तुमची इच्छा जी आहे तर ती इतर कोणालाही ऐकू जाणार नाही. अगदी हळुवारपणे ही इच्छा तुम्हाला सांगायची आहेत, पण इच्छा सांगताना तुमचे शब्द हे स्पष्टपणे असावेत, म्हणजे स्पष्ट तुम्हाला उच्चार करायचा आहे. आणि तुमची इच्छा सांगताना दोन्ही हाताने तुमचे ओठ जे आहेत तर ते झाकून घ्यायचे आहेत आणि मग तुम्हाला नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगायची आहे. आता ही इच्छा सांगताना तुम्हाला तुमची इच्छा नंदीच्या कानात बोलण्या अगोदर कोणालाही सांगायची नाही किंवा इच्छा सांगून झाल्यानंतरसुद्धा कोणालाही तुम्हाला सांगायचं नाही की मी काय इच्छा व्यक्त केली. सुयशा या शब्दाचा उच्चार करून झाला की तुमची इच्छा व्यक्त करायची आणि इच्छा व्यक्त करून झाली की नंदी महाराज आमची इच्छा पूर्ण करा असं तुम्हाला नक्की म्हणायचं आहे. आणि यासोबतच एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे. नंदी महाराजांना एका वेळी एकच इच्छा सांगायची आहेत. जास्त लोभामुळे जास्त इच्छा सांगू नका, नाहीतर एकही इच्छा जी आहे तर ती पूर्ण होणार नाही. आणि इच्छा व्यक्त करताना स्वतःसाठी किंवा इतरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. कोणाचाही नुकसान व्हावे, कोणावर अन्याय व्हावा किंवा वाईट हेतूने इच्छा व्यक्त करू नका, नाहीतर याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे. इच्छा सांगताना आपल्या मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा असावी आणि यासोबतच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःकडून होईल तेवढे प्रयत्न आणि कष्टसुद्धा अवश्य करायचे आहे. यामुळे नक्कीच तुमच्या कष्टाचं चीज होईल आणि तुमच्या कष्टाला यश मिळून तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तसेच नंदीच्या कानात इच्छा बोलताना शिवलिंग आणि नंदी यांच्या दोघांमध्ये उभं राहून इच्छा व्यक्त करू नका. नंदीच्या एका साईडला म्हणजेच डाव्या साईडला आपण इच्छा सांगणार आहे, म्हणून डाव्या साईडला उभं राहून तुम्हाला इच्छा सांगायच्या आहेत. बरेच जण नंदीच्या अगदी समोर उभे राहतात आणि इच्छा सांगतात. दोघांमध्ये तुम्ही उभं राहतात म्हणून ही सुद्धा एकदम चुकीची पद्धत आहे. म्हणून नंदीच्या साईडलाच उभं राहून तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला श्रावण महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही नक्की करा. खूप जास्त प्रभावी हा उपाय आहेत. महाशिवपुराणात हा उपाय सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही हा उपाय करू शकते. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्हाला या श्रावण महिन्यात सोमवारी शक्य झालं तर सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.